ओम श्री छेदभैरव नमः. बघा, सोनं असतं आणि ते नुसते सोन्याला किंमत नाही, त्याचा दागिना करावा लागतो. आणि मग तो नुसत्या सोन्याचा दागिना काय होत नाही, त्यात काय तांब मिक्सर करावं लागतं आणि तेव्हा काय होतो, दागिना तयार होतो. तसा हा जीव, आणि जीवामध्ये कोण असती? माया. माया केल्याशिवाय जीव जगू शकत नाही. आज माया आहे म्हणून माणूस जगतो. काय? माझं घर आहे, माझी बायको आहे, माझा बंगला, माझी गाडी, ही कोण आहे? माया. आणि ही जीवाला लुप्त होती, पण भगवंताला काय ती माया लुप्त होत नाही. म्हणून भगवंत कोण आहे? निर्विकारी. आणि माणूस या मायेमध्ये गुरफटला जातो आणि संपून जातो. माया नसली तर माणूस जगणार नाही आणि तो काहीच करू शकणार नाही. पण माया म्हणजे काय? माझं आहे ते माझं न वाटणं, माझं नाही ते माझं वाटणं, याचं नाव काय? माया. आज सगळं जग आहे ना या मायामध्ये गेले आशापासून. मग संतचे जाणा जे देई उदास, गेले आशापासून. संत या मायापासून निघून गेले, पण सामान्य जीव या मायामध्ये गुरफटतो आणि संपून जातो. म्हणून भगवंताने किती अवतार घेतल्या? 24 अवतार घेतले. घरोघरी कोण आला पाहिजे? राम. राम कोण होता? मर्यादा. आणि जिथं मर्यादा आहे तिथं कोण येतो? कृष्ण येतो. रामकृष्ण नामी दोन्ही ये साजिरे, हृदय मंदिरी ठेविकारे. रामकृष्ण नाम हे दोघं साजरे. या जगात जे 10 अवतार गेले, या 10 अवतारापैकी हे 2 कार्य सगळ्यात महान आहे. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. या विना असता अनेक साधन, वाहत शान विठोबाची. तुकाराम महाराजांनी सांगितले, 2 काहीच करू नका. कामामध्ये काम, मुखी म्हणा राम नाम, जाईल हा भव सिंधू, सुख होईल कामाचे. फक्त राम राम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. तुमचे काम करता करता तुमचे सगळं पाप दुःख सगळं दरिद्र नाहीसे होईल, असे तुकाराम महाराजांनी म्हटले. मग भगवंतांनी किती 24 अवतार घेतले. तर अवताराची कथा सांगितली भागवतामध्ये, आणि तेच भागवत मी तुम्हाला सांगू राहिले. पहिला अवतार सनत कुमार. सनत कुमार ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. हे सनत कुमार भगवंताला भेटायला गेले होते. द्वारपालाने त्यांना येऊन दिलं नाही, आणि मग त्यांनी कोणाला शाप दिला? रावण, कुंभकर्ण, आणि यांना हे 3 अवतार घ्यावं लागले. सनत कुमारांना शाप दिला. ब्रह्मचर्य, मन बुद्धी चिंत अहंकार पवित्र होते. ब्रह्मचर्यानं काय होती? मन बुद्धी आणि अहंकार. दुसरा अवतार वरा. वरा म्हणजे श्रेष्ठ दिवस. ज्या दिवशी सत्कर्म घडते तो श्रेष्ठ दिवस म्हणजे वराव. सत्कर्म. वराव काय शिकवतं? कर्म कर. मग संतोष अवतार म्हणजे संतोष अवतार. तिसरा अवतार नारद, भक्ती अवतार आहे. नारद काय करतो? भक्ती. नारद हे भक्तीचे आचार्य आहे. चौथा अवतार नारायण. भक्ती दृढ झाली की भगवंताचा साक्षात्कार होतो, पण ज्ञान आणि वैराग्याशिवाय भक्ती दृढ होत नाही. म्हणून 5वा अवतार कपिल देवाचा, कपिल मुनी. कपिल मुनी 6वा अवतार दत्तात्रयाचा. 5 गुणांनी म्हणजे ब्रह्मचर्य, संतोष, भक्ती, ज्ञान. दत्ता म्हणजे काय? ब्रह्मचर्य, संतोष आणि ज्ञान. बघा, जेवढे नवनाथ आहे, नवनाथामध्ये काय आहे? ब्रह्मचर्य आणि संतोष आहे, समाधान आहे. त्यांनी काय केलं? साबरी विद्या, म्हणजे लोकांच्या कल्याणाकरता जे विचार केले ते नवनाथामध्ये. भक्ती करण्याने तुमचे वैराग्य येते, तुमच्या गुणात होऊ शकते. हे 6 अवतार ब्राह्मणासाठी आहे. 7वा अवतार यक्ष, 8वा अवतार ऋषभदेव, 9वा अवतार पृथ्वीराज, 10वा अवतार मत्स्यनारायण, 4 अवतार क्षत्रियासाठी आहे. क्षत्रियासाठी आदर्श दाखवावा. 11वा अवतार कुर्म, 12वा अवतार धन्वंतरी, 13वा अवतार मोहिनी, नारायणाचे रूप आहे. मोहिनी हा नारायणाचा अवतार आहे. हा कोणा करता आहे? वैश्य व्यापार. त्यांनी काय भगवंत का मागितलं? तो कृष्ण ज्या वेळेला याच्यामध्ये गेला मथुरेत, त्यावेळेला त्यांनी काय केलं? मग आम्हाला लक्ष्मी पाहिजे, आणि आज व्यापाऱ्यापाशी काय आहे? लक्ष्मी. 14वा अवतार नरसिंह, पृष्ठ अवतार. अवतार प्रल्हादावर कृपा केली, तेथे दृष्टी जाईल तेथे ईश्वराचा अनुभव करणे, ह्या अनुभव अवतार होते. 15वा अवतार वामन अवतार. बळीराजा. बळीराजा निष्काम होता.
आणि मग त्याला तो मारू शकत नव्हता होता. पण बली पुढं देवाला काय लागलं, लहान व्हावं लागलं. मोठा असून बलीसमोर लहान झाला. 16वा अवतार परशुराम हा 28 अवतार आहे. 17वा अवतार व्यासनारायण, 18वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम रामाचा. त्याचे मर्यादेचे पालन केले. मर्यादेचे पालन करण्याचे काम नाहीसे झाले हो कृष्ण कन्या येईल. हाच कृष्ण अवतार पुरुषोत्तम राम. रामकृष्ण एकच आहे. एकच रामाचे अवतार व दुसऱ्या अवताराची आठवण होती. 2 पुरुषोत्तम अवतार आहेत. रामाचा प्रवेश घरात झाला तर कृष्ण येथे येणार. रामासारखे मर्यादा पालन केल्याने पुरुषोत्तमाची दृष्टी आल्यावर कृपा होईल. आज आपण अयोध्येला ध्वज फडकावला. कशाचा? याचा मर्यादेचा. आज कुटुंबात मर्यादा राहिली नाही. जिकडे ते मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे. आणि मग रामराज्य कसे येईल? जिथं मर्यादा आहे तिथं रामराज्य येईल. म्हणून घराघरात काय पाळा? मर्यादा पाळा. एकमेकाच्या मर्यादेनं वागा. अवताराची कथा झाल्यावर कृष्णाकरतेचा अधिकार प्राप्त होतो. यानंतर कलंकी बुद्ध एकूण 24 अवतार झाले. असे किती झाले? 24 अवतार. म्हणून सगळ्यात असेल तर काय? मर्यादा. म्हणून राम कोण आहे? मर्यादा पुरुषोत्तम आहे. आज या कलियुगामध्ये मर्यादा राहिली नाही. कोणाकोणाची मर्यादा नाही. म्हणून मर्यादा पाळा. उन्मत बनू नका. शेवटी भगवंत आहे आणि आज तुमची राख केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकानं भान धरा. आणि मी कोण आहे? या जगात मी आलो. ह्या जगातून मला निघून जायचं आहे. एक क्षणभंगूर आहे. तर मर्यादेचं पालन करा. हे शिकवणारं आहे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.